बचपन की यादें ताजा करने आ गए हम कहा. हे माझ्या मामाचं घर आहे. माझ्या मामाचं घर आहे म्हणजे माझ्या हक्काची जमीन आहे ना, तिथं मी आधी आहे. काय घर बघ, घर काय घर बघ. थांबा तुम्हाला घर दाखवतो. हे मामा आहेत. तर 4 मामा आहेत मला. 4 किती? एक मुंबईला मुंबईला आहेत आता. एक हे पण मुंबईलाच होते, पण ह्यांना इकडे राहायला आले. 33 वर्ष. 33 वर्ष मुंबईवरून आता आले. किती वर्ष झाले येऊन यांना? मामाला येऊन झाले त्यांना काय 2-4 वर्ष. 2-4 वर्ष झाले. 20 वर्ष. 20 वर्ष झाली. तू इकडं फिरायची का? नाही, मी लहानपणी मोठं माहिती आहे तुमच्या लोकांना. पहिलं वाढायची मोठ पिक्चर मध्ये बघितली की मोठ पाणी वाढायची बैलांनी. ते पाणी डब्याने टाकतात ते, माहितीये का? ते पण होतं. कुठलं माहिती? इथं ट्रेनचं आहे काहीतरी ना, पटरी 2-3 वेळा आवाज आला म्हणलं ट्रेन. लहानपणी आम्ही यायचो ना, झोपेतनं उठायचं धाड धाड धाड. आता येणार एवढं जवळ जाती घराच्या ट्रेन तिथनं. बाजूला ह्यो तर काय पाळण्याहून हालन झालाय माणूस. अरे पाटील वाटतंय का? ते वाईब मध्ये आलाय आता. फील येतोय का तुला? पाटलावानी घर आहे, मस्त बसलाय पाळणं. पाटल्यासारखं वाटतंय. फोटो काय हे बघ, काय हे काय काय तुझ्या बायकोला असं सांग करायला. रांगोळी काढायची सकाळी उठलं की दारात. कुठे बायको? कुठे कुठे सांगते रे तुला. नंतर बायको बघा मग सांगू आपण. आता कमी तुला बी माहिती का? मित्रांना माहिती, माझी कॉन्टॅक्ट वरून जरा झाड आहे, फोटो आले. आई कुठवर आले म्हणजे ही माझ्या मामाची सून म्हणजे माझी बहीण लागते. ही बहिणीची मुलगी म्हणजे ही माझी पण मुलगी. माझी बहीण. हाय. चला. आणि आला जळू तुझा सारखा रोहित. रोहित नाव येत. रोहित श्रावण आहे. वंडरवर्ल्ड में जिक्र आया राह के नाम का. श्रावण रोहित कोण आहे मग? साक्षीचा भाऊ. हा का? मी म्हणते ह्यालाच रोहित समजते. सॉरी. तुमच्या भावाचा मुलगा. काय वर गावाला खरं तर असं घर पाहिजे, तेव्हा मग गावाला नको वाटतं. आहे की नाही? तुझ्या स्वप्नातलं वेगळं आहे तसं ते. हो, पण तरी पण हे पण चांगलं आहे. तुला जे मागायचं कसं केलंय वर? अयो अरे भारी केलंय बसायला निवांत. भारी. जिमचं वगैरे ते कुठे आहे? कुठे आहे ते? गावात जावं लागतं. गावात आहे का? तू कितवीला आहे? 9वीला? ती 10वीला. बोर्डाचे पेपर चालू आहे यांचे आता. निघतंय की निघतंय की. पण मराठे एक असलो तरी लाखाची ताकद ठेवतो. त्याला म्हणतात मराठा. दैवत आहे शेवटी. मस्त आहे. भारी वाटलं. कसं वाटलं तुम्हाला काय? आमच्या घरी येऊन? हो छान. कसं वाटलं? छान वाटलं. मग वाटलंच पाहिजे. तूच आज आली मला सांगते काय? हिच आज आली ते बी मी घेऊन आलोय. मलाच कसं वाटलं? मग बरोबर आहे ना. कसं वाटलं आमच्या घरी येऊन? कसं वाटलं असं तर आहेच ना. मग शेवटी प्रश्न काय? तुमचं घर नाही ना, हे आमचं आहे. असं तुला आठवण करून द्यायला लागते रे. मीच आली म्हणजे तुमच्यामुळे येऊ शकत नव्हते मी एवढ्या वर्षी. कळलं? हा, इकडे एक मामाचं घर आहे. ते पण मामा आहे. 3 मामा आहेत ना तुला? 4. 4 आहेत का? 4 मामा. आपले पण ती का? बांधली. पाणी वरती तिथपर्यंत पूर्ण. गाड्या निघल्या. काय सणवाल्या गाड्या तिथे दिसते काय पाचून नाही जनावरांची वर कारखाना भरून भारी वाटते. पण खरंच बांधलंय छान एवढं. मला कलमची सीट केसांसाठी. तो कसली आलेत मोठी. अरे बिया घे 4,000 रुपये किलो येईल. लय मागे, लय मागे. एवढं सांगलं तरी किती मागे ते केसांसाठी आणते ना. ते मेहंदीत टाकायला, तेल बनवायला. एवढीशी केस केली आता बघितलं नाही का? त्या एवढीशी होती एवढीशी. चला आता दुसऱ्या मामांकडे जायचे. मिळते आगे.
तर आता आलो आम्ही मम्मीच्या दुसऱ्या मामाकडे आलेलो आहे आणि यांचे चालू आहे. हे बघा मामा आहेत मम्मीचे दुसरे आणि हा शाळेत हा. ते पुण्याला येणार आहे ना तू? पुण्याला कधी येणार आहे? हे हिंदी बोलते ती हिंदी. काय बोलतो हा बोल बरं. अरे एलविश भाई के आगे कोई बोल सकता है क्या? हिंदी आता ती तुला लाजणार. हा. तिला म्हणलं तुम्हाला बोल ना, नाम हिंदी. क्या है? नाव सांगती ती. हा? नाव सांगती मला. हा? काय बोल रे इसको ए, चुप बैठ म्हणाव त्याला. बोल ग. गिरीश का सुनने का गाना कोण आहे तू? पहचानची नाही म्हणत. कॅमेरा समोर मित्रांनो लय शांत. हिने जमा केलेला आहे बघा इथनं सामान. प्रत्येक जागी जमा करते इथून चिक्कू तिकडनं काय तिकडनं काय घेतलं सांग. काय ना काय तर घेतलं असशील तू. अरे आई नाहीये ना. हा. हा. मग हे लहानपणापासूनच इथं आई होती तेव्हा पण. हा. पण आहे आता काही बोलू नाही शकत, जाऊ द्या ना. आईची जाणीव आहे ना अजिबात फोन नाही देत कधीच. म्हणून इथं पहिलं येते मी. बाकी कुठे दिसते का कुठल्या पाहुण्याची इथं? कधीच नाही. नाही व्हिडिओ ताजच दिसली. आधी जर कोणी कंटिन्यू 5 वर्षापासून बघत असेल तर 4-5 वर्षापूर्वी आलेलो तेव्हा पण व्हिडिओ घेतला इथंच होता. इथंच आलं. दुसरीकडे नाही जात कधी. आले की जाऊन भाऊ आलेला आहे. दर्शन झालं काय? सकाळ सकाळ 5ला गेलेले आहेत पंढरपूरला दर्शन करायला. मस्तपैकी जाऊन आले दर्शन करून. मग सोपं आहे काय? प्रसाद बिसाद सगळं घेऊन आले तर बघ. हा. एकादशी आहे ना आज. चला चेअर येऊन कळतंय. या घरात सगळ्यात जास्त देवदेव करणारा माणूस आहे मी सांगतो. हा देवाला मान. फोटो घे आमचे. चल फोटो घेतो यांचा काय केवढस ट्रॅक्टर बघ ना. कसली भारी वाटते. त्याच्या व्हिडिओ काढले की मी या ट्रॅक्टरवर. अरे ती मागची ट्रॉयली हा. ट्रॉयली बी तेवढीच आहे. बागात शेणखत वाहण्यासाठी मटेरियल हा. बागेमध्ये हा का? म्हणजे हे नुसती शेती करायची म्हणून करत नाही. प्रॉपर सगळं मनुके मॅन्युफॅक्चरिंग स्वतः करतात. डिस्पॅच पण स्वतःच करतात. प्रॉपर बनवून पाकिट बिकिट सगळं नाही का. म्हणजे हे मार्केटमध्ये भेटतं आपल्याला पाकिटमध्ये मनुके. सगळ्या मशनी बिशनी सगळ्या घेतल्या आहेत मामानी. आणि सगळं प्रॉपर बघा इथं गाड्या आहे की हे ह्याच्यात टाकणार. हे केमिकल आहे, औषध आहे. तर ह्याच्यामध्ये कसं मामा हे कसं होतं बरं मनुके ह्याच्या प्रोसेस काय आहे? हे काय म्हणजे कसं 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 बनते मनुके? द्राक्षापासून मनुके कसं बनते? हे काय सुकवायचं असं. मनुकासाठीच बागा धरावं लागते पहिल्या सुरुवातीला. हा आणि सगळं मनुकाच त्याला औषध आहे ही फवारा लागते. हा आणि ते मग एकदम परत पुन्हा आपण उतरतो ह्या बायका लावून उतरतो आपण हा. सगळी बाग बाग आणायची ह्या हौदात बुडवायचं. हे किती एकरच्या बागेचे आहे? 2 1 एकरचं. 1 एकरचं फक्त? 1 एकरचं. बापरे. हा हे आहे औषध आहे. औषध ह्याच्यात बुडवावं लागतं मग ह्याच्यावर टाकायचं. होय. आणि मग त्याने काय होतं बुडावलं? बुडवल्यावर ही मनुका बनते ते ना त्याची पंक्चर होत. हा म्हणजे त्यात होल पडतं. गोल पडतं. द्राक्षात एक होल पडतं आणि त्यात एक केमिकल जातं. हा केमिकल मग त्याच्यातलं ते सगळं पाणी निघतं आणि शुगर राहतं शुगर राहते. आणि मग ते बारीक बनते बारीक म्हणून. म्हणते. ओके मनुका बनते ते ना पुन्हा. ओके. मग हे डायरेक्ट मग पाकिट बिकिट प्रॉपर करून हा हा द्यायचं. हे किती मीटरचं आहे एवढं मोठं? 100 फूट. बापरे 100 किती फूट आहे. आहे तिथं बघ गाड्या लावले. 15 मिनिटं बरोबर ठेवतात द्राक्ष काढतात त्यात नाही तरी म्हणते मी घड्याळ का लावलं इथं? ही इथं कॅरेट आपण बघायचं बघायचं किती ही आहे. वेळ 3 कॅरेट एकात आणि 3 त्याच्यात. याच्यात. 6 कॅरेट 3 मिनिटं ठेवायचं. हा. 3 मिनिटं ठेवलं का इकडे बाजूला काढायचं ती उचलायचं ते टाकावं लागते परत. आता ही बाग राहिली का? म्हणजे आता चालू केली. चालू ही आहे. ही कधी येणार फळ याला द्राक्ष? आता फळ ह्याला उतरलंय पण ते. शिक्षणाचीच गरज आहे. काढून घेतलेलं आहे ना फळ. शिक्षण मग शिक्षणच आहे की. तेच ना. ऍग्रिकल्चर कशाला म्हणते? आणि शिक्षणच आहे. फक्त हे बिना शिक्षणाचं यांनी केलंय सगळं एवढं. हा स्वतःच्या अनुभवात. हा अनुभव सुरुवातीचा अनुभव म्हणजे भयान कष्ट केलेला माणूस आहे. हा. हे थोड्या कष्टाने असं झालेलं नाही. कष्ट लय घ्यायचे. आता रात्रीच इथं झोपायला लागते. हा. आणि ती इकडं- रात्री सोड. पाऊस आल्यावर काय करावं लागतं? पाऊस असं आलं की कागद वाढावं लागते. हा. पावसाच आहे ना त्याला चालत नाही काय. भिजवून चालत. भीती किती रात्रीचं झोपायचं म्हणल्यावर दुसरं काहीच नाही ना असं लांडगे बिंडगे. दारोजा लाव रे. हा. मी
कसं कुठं जाऊ दे भेट दिला देहाला काय साक्षात देव आहे तर नाही ह्यांच्या काय कारण नाही. लय अवघड आहे बाबा. एवढं कशाला आणले एवढं आणतात का लय अवघड आहे बाबा. गावचे लोक सगळे एवढं भरू देतात. तुम्हाला एवढं मोठं द्यायचं नाही, जरा लहान लहान एवढं नाही लागत. कांदा काय कराय कोण खायचं किती आणले मोठ्या कांद्याला जर फोडला तुम्ही तर सरत नाही कांदा ते. नाही सर, हे पण मोठं आहे. लहानपण तो इकडेच गेलाय ना लहानपण हा? का होती का नव्हती इकडे अरे तिकडे झोपडी होती आमची, हा. सगळे मामा एकत्र होते हा. तेव्हा मी यायची. आणि मला तेव्हापासून ती एकच मामी आठवते. मामा हे तुझे सख्खे मामा आहे मग हे सगळ्यात मोठे आहेत का सगळ्यात छोटे, सगळ्यात छोटे मोठे कुठे आहे मग मोठे तिकडे आहे. आणि ते मधले होते का ते हा जे आता ते मधले आणि एक मुंबईला येतात ते. ओके. ते छोटे आहे का मामा, तुम्ही छोटे? हा हे जे वडिलांचे म्हणजे त्यांच्या आई काय वडिलांना लय त्रास झालेला आहे. हा हा आई काय लवकर वारलेली. हा आई लय लवकर वारली आमची आजी, लय लवकर वारली. हे झालतं ना आईला कॅन्सर झालता. माझं कसं पिशवीच आहे म्हणून तर सगळ्या मावशी मला म्हणतात की लवकर काढ पिशवी. मग तसं झालतं आणि ती वारली कशी माहिती का, अशी उभं राहिली होती तुळशीच्या वृंदावनापाशी, वाट बघत थांबली की कधी येणार आहे म्हणून. मामा गेलता ह्याला बाजाराला आणि तिथंच वारली. सगळ्यांना वाटलं की झोपली, तिथंच वारली. असं मरण आलंय. मरण पण चांगलं आलंय. लय चांगलं लय चांगलं मरण आलंय. पडून नाही काय नाही कधीच. आणि मला माहिती तात्या होते तेव्हा मी आलते, कोप करून दिलते अशी त्यांना, तिथे राहायचे ते. तर मामा येस तोपर्यंत त्यांनी संडास केली ना, तर मामा आल्यावर त्यांना आणायची हौदावरून द्यायची. आई सगळं सांगती मला, सगळं सांगितलेलं आईने. लय म्हणजे त्याची पुण्य आहे ही. म्हणजे आतापर्यंत एकत्र कुटुंब राहणं, आई वडिलांना सांभाळत पुढे आपल्याला आपला परिवार असा भेटतो. मला सांगते का तुलाच सांगते मी. मी तर पहिलं आता माझं लग्न झालं की पहिले हिला हक्कलपट्टी हे पंढरपूरला काहीच पंढरपूरला डायरेक्ट पंढरपूरला तू हाय तिकडं मग. अरे मला तेच पाहिजे, मला तेच आवडतं. मला कोणाची कपडे काढून द्यावं लागायचे नाही की बाबा हे घर ही घाल, कोणाची धुवा लागत नाही, भांडी घासावं लागत नाही. माझे झाले मस्त मस्त आयत जेवायला भेटन मला तिथं, माहिती का. काय नाही हो, द्या मला 2 रुपये घ्यायचे, मस्त रस बिस तो मामा जाऊन देईन काय तुला पंढरपूरला. उलट भारी जीवन आहे ते, माहिती का पंढरपुरात. हो तुमची तांबाखू संपती का नाही. आणून दिलाय त्यांना तंबाखूच मोठा पुढं आणून दिलाय, कंटिन्यू चालू असतंय. 2 गाय छापतो इतक्या पुढे आणले ते त्या दिवशी. काय ती बी पोरग म्हणलं मारायचं काय मला. मग खाणारा स्वतःहून खाताय. अवघड आहे. बस चला आता निघूया. निकलते अभी या नंतर आलो तर आम्हीच या, तुम्ही येऊ नका. या लोक तयार होतात मग घेऊन या मला. मी येणार नाही आता. मी आता हे 15 दिवसांनी येणार आहे बोलले, वाट बघतोय मी. तुम्ही दोघं आल्याशिवाय आम्ही येणार नाही आता परत. तुम्हाला जर वाटत असेल मी नाही यावं तर तुम्ही नाही येणार. बघा मग काय करायचंय. येतो ना, जाऊ पोराला फोन करायचा. हा तो तर येतोच, राहुल तर येतोच कायम. त्याचं पण टेन्शन नाही, कारण तो असतो ना फ्री. हे जरा बाहेर जातो त्याच्यामुळं. राहुलचं कसं आहे, नाहीतर मी आहेच, मला पण गाडी येते, त्याच्यामुळे टेन्शन नाही पत्ता दाखवायला. आणि अवघड पण नाही हो, नगर रोडवर लगेच घरी आपलं. मोठं मंदिर आहे ना ठोक लीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए.